ज्या भूमीत एका आईने सिंह घडवला, ज्या मातीत स्वराज्याचं स्वप्न उगवलं, त्या भूमीत जन्म झाला अशा राजाचा, ज्याचं नाव घेताच छाती अभिमानाने भरून येते. छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव म्हणजे ध्येय, बुद्धिमत्ता आणि स्वाभिमानाचं प्रतीक. आज आपण जाणून घेणार आहोत की शिवाजी महाराज फक्त राजा नव्हते, तर ते एक विचार का होते. बालपण आणि संस्कार. शिवनेरी किल्ल्यावर जन्म, आई जिजाऊबाई यांचे संस्कार, रामायण महाभारतांच्या कथा आणि स्वराज्याचं बीड ज्यांच्या मनात इथेच पेरलं गेलं. जिजाऊंनी फक्त मुलगा वाढवला नाही, तर एक राष्ट्रनायक घडवला. जे जिजाऊ नसत्या तर शिवाजी महाराज घडले असते का. स्वराज्याची शपथ सांगते की रायरेश्वर मंदिरात वयाच्या 16व्या वर्षी घेतलेली शपथ. स्वराज्य निर्माण करायचं. त्या काळात दिल्लीवर राज्य होतं. औरंगजेब यांचं दक्षिणेत आदिलशाही, पण एका तरुणाने स्वराज्याचं स्वप्न पाहिलं. हा क्षण म्हणजे इतिहासाला दिलेलं आव्हान होतं. किल्ल्याची मोहीम पाहिलं गेलं तर पहिला किल्ला म्हणजे तोरणा. आता त्यानंतरनं एकामागून एक किल्ले जिंकले. महाराजांनी समजून घेतलं, ज्याच्या हाती किल्ले त्याच्या हाती सत्ता. अफजल खानचा प्रसंग आठवला म्हणजे अफजल खान एक भला मोठा सेनापती. त्याला भेटायला जाणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण असणं. पण महाराज गेले, तयारीनिशी गेले आणि इतिहास घडवून आले. हा प्रसंग दाखवतो, धाडस आणि बुद्धिमत्ता एकत्र आली तर कोणीही हरवू शकत नाही. आता आग्र्याहून सुटका कशी मिळवली. औरंगजेबाने महाराजांना आग्र्यात नजर कैद ठेवली. सगळ्यांनाच वाटलं आता संपलं, पण महाराजांनी अशक्यही शक्य केलं. फळाच्या टोपल्यातून सुटका करून घेतली. हा प्रसंग म्हणजे शत्रूच्या घरातून जिंकूर बाहेर पडणं. आता राज्याभिषेक आपण कधी सुरू केला. रायगडावर राज्याभिषेक सोहळा झाला. तो फक्त राजा होण्याचा सोहळा नव्हता, तो होता हिंदवी स्वराज्याचा जन्म. स्वाभिमानाने पुन्हा जागा झाला. नौदल आणि दूरदृष्टी. समुद्राचं महत्त्व ओळखून महाराजांनी नौदल उभारलं. त्या काळात कोणी कल्पनाही केली नव्हती हे दाखवलं. ते फक्त युद्ध नव्हते, तर दूरदर्शी शासक होते. शिवाजी महाराज हे फक्त इतिहासातील नाव नाही, ते आजही प्रत्येकी मराठी माणसाच्या रक्तात वाहत आहेत. जर प्रत्येकाने त्यांच्या विचाराप्रमाणे जगायला सुरुवात केली तर खरंच स्वराज्य पुन्हा निर्माण होईल. जय भवानी, जय शिवाजी.